मराठी म्हणजे काय याची जबरदस्त झलक काल मीरा रोडमध्ये दिसली. ना भूतो ना भविष्यतो अशी प्रचंड गर्दी आणि ती सुद्धा उत्स्फूर्तपणे मीरा रोडमधल्या मोर्चामध्ये सहभागी झाली. सुरुवातीला हा मनसे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा होता, पण मराठी माणूस यामध्ये सहभागी होत गेला आणि हे मराठी वादळ वाढतच गेलं. गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठीचा हा मोर्चा होता. मराठी माणसाची ही गर्दी आवरता आवरता पोलिसांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. मोर्चाचा प्रतिसाद इतका जबरदस्त होता की मुंबईतल्या मराठी माणसांनी सुद्धा मराठी माणसांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मीरा रोडला गाठलं. कालचा दिवस हा कसा होता हे आपण बघूयात. भाईंदर शहर हे मराठी माणसाचं शहर आहे. कुठल्याही संघटनेची नाही, मी मराठी मुलगी आहे. गुजराती लोकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा गल्ल्या गल्ल्यामधून मराठीचा झेंडा घेतलेले मराठी लोक चक्काजाम करत होते. हे प्रत्युत्तर होतं त्या परवा निघालेल्या गुजराती मोर्चाला. मराठीचं एवढं मोठं वादळ आवरता आवरता पोलिसांची पार दमछाक झाली. मीरा भाईंदरच्या मुख्य चौकात आंदोलकांनी निर्भीड आंदोलन सुरू केलं. आंदोलक आणि पोलीस समोरासमोर आले. पोलिसांचं म्हणणं होतं दुसऱ्या मार्गाने मोर्चा काढा. आंदोलक मात्र रेल्वे स्टेशन जवळच्या मार्गावर मोर्चा काढायला सज्ज होते. हे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी उचलायला सुरुवात केली आणि पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आणि आंदोलकांना भरभरून बसेसमध्ये कोंबण्यात आलं. मित्रांनो, ही फक्त पोलिसांची चूक नाही, तर हे वरून फिरत असलेलं राजकारण आहे. एकीकडे गुजरातींच्या मोर्चानं मराठी माणसाला डिवचलं असताना दुसरीकडे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या वादात उडी घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीचा निषेध नरेंद्र मेहतांनी केला. त्यामुळे मोर्चाच्या टार्गेटवर ते होते. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता मीरा रोडच्या गल्लीगल्लीतून निघालेल्या मोर्चामध्ये नरेंद्र मेहता यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. हा महाराष्ट्र आहे, इथे काय होणार आणि काय नाही हे आम्ही ठरवणार. इथे धंदा करायला आलेले आहात, फक्त धंदाच करा. मराठी माणसाला पोलिसांनी बसेस भरून, पोलिसांच्या गाड्या भरून मराठी माणसांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पण एवढं मोठं मराठी वादळ पोलीस स्टेशनमध्ये राहणार कसं? त्यामुळे आंदोलकांना एका लग्नाच्या हॉलमध्ये ठेवण्यात आलं. मराठी आंदोलकांनी त्या हॉलमध्ये ही घोषणाबाजी सुरू केली. मी मराठी, आम्ही मराठी, मराठी माझा, मराठी जागा हो, अशा प्रकारच्या घोषणा होत होत्या. या मोर्चात मनसेचे कार्यकर्ते होते आणि कुठल्याही पक्षाचा नसलेला असा मराठी माणूस होता. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काढलेला हा मोर्चा होता. त्यामुळे हजारो मराठी लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मराठी भाषा हा एक सिंपल मुद्दा आहे की कुठल्याही अमराठीवरती आमचा राग नाही, पण आमच्या मातृभाषेवरती प्रचंड प्रेम आहे. स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करणं हा गुन्हा आहे का? हे कुठलं क्राईम आहे का? आंदोलनाआधीच मध्यरात्री मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विरारजवळच्या मांडवी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. जोपर्यंत अविनाश जाधवांची सुटका नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्यावर आंदोलक ठाम होते. दुसरीकडे मनसेचे मुंबईतले नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे ट्रेनमधून मीरा भाईंदरकडे निघाले. तोपर्यंत ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि विनोद घोसाळकरही आंदोलनाच्या स्थळी पोहोचले. मनसे आणि ठाकरे गटाचे नेते तिथेही एकत्र आले आणि आंदोलनाचा आवाज आणखीन बुलंद झाला. एका बाजूला मीरा भाईंदर मराठीच्या आंदोलनानं असं तापलेला असताना दुसरीकडे विधानभवन परिसरही मराठीच्या मुद्द्यावरून तापला होता. पण त्या दिवशी जसा एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा, तसा आज नेमकं मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडच्या पोलिसांनी एवढी धरपकड का करावी, कोणाच्या आदेशावर करावी, हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला देणं हे गरजेचं आहे, अशा प्रकारचं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं. बघा, पोलिसांचा वापर करून महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे काय होत आहे? हे फक्त राजकारण आणि राजकारणासाठी केलं जात आहे. हे अतिशय वाईट आहे. जेव्हा गुजरात्यांचा मोर्चा निघाला होता तेव्हा का नाही अडवलं? म्हणजे कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असेल अशी परिस्थिती निर्माण करू नये, हे ठीक आहे. आंदोलनालाच बंदी आणणं लोकांच्या भावना, लोकभावना लक्षात घेऊन जर लोक एकत्र येऊन जर आपला विरोध प्रदर्शन करत असतील तर ती प्रगल्भ लोकशाही आहे असं आपण मानतो. लोकांना आपले विचार मुक्तपणे मांडू द्यावेत आणि त्यामध्ये
कुठेही जर चुकीचा काही वक्तव्य होत असेल तर कारवाईसाठी सरकारकडे कायदे आहेत, नियम आहेत आणि त्यामुळं एखाद्या विचाराच्या लोकांनी किंवा भाषिक लोकांनी एकत्र येऊन जर त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असतील तर त्याला विरोध करण्याचं काहीही कारण नाही. अखेर मनसे नेते अविनाश जाधवांची सुटका झाली आणि अविनाश जाधव मीरा भाईंदरमधल्या आंदोलनात दाखल झाले. मराठी माणसाच्या विजयाचा जल्लोष झाला. माणसासाठी दाखवूया. आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं. मी नेहमी मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना ज्या वेळेला घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची, आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसरे मोर्चा काढले असते. आणि इथला जो एक आमदार आहे भिकारडा, तो नेहमी सांगतो की मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस 12-15% आहे. जेवढे आज तेव्हा तुला पुरून उरणार एवढं नक्की आहे. त्यामुळे एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं. मराठी माणूस कोणाला ऐकणार? आपली एकजूट.